कोणी शक्ती तू तुलाच देवी म्हणते, तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. सोडा ना. कुठे अडकला होता तुम्ही? भक्ती, मी लग्न झाल्यापासून तुला सांगतोय की अहो जाओ केलेलं मला अजिबात आवडत नाही. अहो होईल ना हळूहळू सवय. काय हळूहळू सवय होईल? कोणी शिकवलं ग तुला अहो जाओ करायला? बर, अरे होईल ना हळूहळू सवय. ये हुई ना बात. आता कसं बोललीस? हे भक्ती, मी काय विचारतो, आपल्याला आपल्या लग्नात मिक्सर आला होता ना? हो, माझ्या मावशीनेच नाही का दिला आपल्याला. अगं मग त्याचा वापर का नाही करत तू? आपण जेव्हा नवीन घरात शिफ्ट होऊ ना, तेव्हाच सगळ्या नवीन वस्तू काढायच्या वापरायला. अगं नवीन घरात काय शिफ्ट होऊ तेव्हा होऊ, पण वस्तू अशा ठेवायच्या नाही ग, त्या खराब होतात. त्याचा वापर झाला पाहिजे. नवीन घरात शिफ्ट होऊ तेव्हा होऊ म्हणजे? अहो तुम्ही म्हणालेला की 1-1.5 महिन्यात आपण नवीन घरात शिफ्ट होणार आहे, मग त्याचं काय झालं? अगं मी म्हणालो होतो, पण बिल्डरने घराचा ताबा द्यायला नको का? अहो मग कधी देणार आहे तो ताबा? त्यांचं काय घेऊन बसलीस? आज देतो उद्या देतो, त्यांचं चालूच राहणार. मलाच आता त्यांच्या मागे लागावं लागणार आहे. मग तुम्ही असं करा ना, मला सगळ्या डिटेल्स द्या, मग मी प्रयत्न करते ना. तसं पण मला घरात बराच वेळ मोकळा असतो. नको, तू नको या भानगडीत पडूस. अहो असं काय म्हणताय? हे बघा, एक बाईच हे काम उत्तम करू शकते असं वाटतं मला. अगं नको म्हंटल ना मी तुला. अगं मी असताना तू कशाला त्रास घेतेस? त्यात त्रास कसला? तुम्हाला माहितीये का, तो माझा आत्ते भाऊ चंदू, हा, अहो तो एका बिल्डरकडे कामाला आहे. तो आपल्याला नक्की मदत करेल. बर, बघू काय ते नंतर. हे पण मी काय म्हणतोय भक्ती, ऐक ना माझं. अहो एक विचारू का? आता आणखी काय? आपण हनीमूनला का नाही गेलो? रजेचा दुसरं काय? तो आमचा हेड क्लार्क आहे ना. तो हेड क्लार्क? मग तो साळवी ग. पण तुम्ही म्हणालेलात की तुम्हीच हेड क्लार्क आहात म्हणून. मी सांगितलं होतं मी हेड क्लार्क आहे, पण अगं खरं म्हणजे माझा ड्यू होता ग. पण पॉलिटिक्स, तुला सांगतो मी 3 महिन्यात हेड क्लार्क होतो की नाही ते बघ. होईन म्हणजे होईन. अगं म्हणून तर लग्न होऊन सुद्धा मी रजा सुद्धा घेतल्या नाहीत. अहो पण तुम्ही ऑलरेडी हेड क्लार्क आहात असं सांगितलं होतं ना मला. अहो मग काय आहे? अगं भक्ती, आहे काय किंवा होईन काय यात असा कितीचा फरक आहे ग? हे बघा, फरक आहे. मी विवाहित आहे आणि माझं लग्न होणार आहे, यात फरक आहे ना. तसंच आपलं घर आहे आणि आपल्याला घर मिळणार आहे, यात सुद्धा फरक आहे.
ठीक आहे, खूप मोठा फरक आहे. अगं पण आता यावेळी तू भांडण काढणार आहेस का? हे बघा, तुम्ही असंच जर खोटं बोलणार असाल ना तर मी वेळेचाही विचार करणार नाही, कळलं ना? बर बाई, मी चुकलो, मला क्षमा कर. हा राहुल यापुढे कधीही खोटं बोलणार नाही. कान पकडतो. ॲडव्होकेट शालिनी. आई, काही हवंय का तुम्हाला? काय ग, कुठल्या एवढ्या विचारात गुंतली आहेस? काय नाही, सहजच. सहजच सहजच विचार करतेस? एवढं न समजण्याची मूर्ख नाही मी. आई, अहो मला यांचा स्वभाव समजतच नाही. हं? यांनी मला सांगितलं होतं की हे हेड क्लार्क आहेत म्हणून, पण परवा बोलता बोलता म्हणाले की हे हेड क्लार्क नाही तर फक्त क्लार्क आहेत. अगं परमनंट झाला ना की होईल हेड क्लार्क. काय म्हणजे हे परमनंट नाहीये? अगं नाही, आता येत्या महिन्यात होईल परमनंट. अहो मग माझ्या बाबांना तर यांनी सांगितलं की ते परमनंट आहेत म्हणून. असं खोटं का बोला तो? तेच कळत नाही. आई, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? हं? मला हे म्हणत होते की तुम्ही 15 दिवसच इथे राहणार आहात म्हणून, आणि आम्ही नवीन घरात शिफ्ट होणार. तुम्ही गावी न जाता आमच्या बरोबर नवीन घरात चला ना. त्याचं काय ना, माझी आई मी लहान असतानाच गेली. आईचं प्रेम मला कधी मिळालंच नाही. तुम्ही आमच्या बरोबर राहिलात तर माझी ती इच्छाही पूर्ण होईल. हे बघ, निदान 1 वर्ष तरी मी इथून हलणार नाही. अगं गावच्या घराचं काम काढलंय ना. चला, म्हणजे ते एक बरं झालं. पण मग त्या बाबतीतही ते खोटं का बोलले माझ्याशी? काय बोललीस? नाही, काही नाही. आई, तुम्हाला यांनी आपलं नवीन घर दाखवलं असेल ना? नाही ना, त्या घराबद्दल काय काय भानगडी चाललेल्या असतात ना, देव जाणे ग बाई. अहो, मी यांना म्हंटल की माझा मामे भाऊ आपलं काम करून देईल. मी त्याला आपल्या घरी सुद्धा बोलावलं होतं, पण हे आपल्या घराचे डिटेल्स द्यायला त्याला तयारच नाहीत. काय कारण आहे देव जाणे. अगं फिसकटलं असेल काही कारणावरून. काय म्हणजे आपल्या नवीन घराबद्दल? हे बघ, काम करणारा माणूस समोर आल्यावर त्याला कोणी नाही म्हणेल का? हा? अरे काय चाललंय सासू सुनेचं? अरे काय नाही रे, सहज गप्पा मारतोय. आई, अहो सांगा ना यांना, मी यांच्याबद्दल तुमच्याकडे चुगली करत होते म्हणून. ए काहीतरीच काय बोलू नकोस. बघा ना कसे घाबरलेत ते. हो, आता घाबरायलाच पाहिजे तुम्हाला. मी एकटा वर्सेस तुम्ही दोघं झालात. आई, हा? हा पगाराचा चेक घे आणि देवाजवळ ठेव. अरे हिला सांग ना देवासमोर ठेवायला. हिला हा? कशाला? उद्या बँकेत जातो, कॅश आणतो आणि हिच्या हातात ठेवतो ना. म्हणजे ही खुश आणि तूही खुश. काय? बरं बरं ठीक आहे. हे बघ, मी आधी देवासमोर दिवा लावते, साखर ठेवते आणि येतेच ना लगेच. हे बघती, मी फ्रेश होऊन आलो. हो. बाबा, राहुलने आपली फसवणूक केली. म्हणजे कितीतरी गोष्टी खोट्या सांगितल्यात त्याने आपल्याला. कुठल्या? तो हेड क्लार्क नाही तर साधा क्लार्क आहे. काय? हो, इतकंच नाही तर तो परमनंट सुद्धा नाहीये. पण आपल्याला तर. हो, त्याने आपल्याला खोटं सांगितलंय बाबा. इतकंच नाही, अशा अनेक गोष्टी खोट्या सांगितल्या.
बाबा, त्यांनी आपल्याला पगार किती सांगितला होता? काहीतरी 26,500. नाही बाबा, त्याचा पगार फक्त 14,000 आहे. पण हे सगळं कशासाठी? अजून संपलेलं नाहीये बाबा. खर तर आई गावी राहणार असं सांगितलं होतं त्याने. त्या माझ्यासोबत राहिल्या असतं तर मला आवडलं असतं, पण आई गावी न राहता इथेच राहणार आहेत. गावच्या घराचं काम बाकी आहे हेही खोटं बोलला तो माझ्याशी. आणि यापेक्षा सगळ्यात खोटं म्हणजे त्यांनी कुठलंही नवीन घर घेतलेलं नाही. पण आपल्याला तर त्यांनी तेच, त्याने आपल्याला सांगितलं होतं की नवीन घर बुक केलंय, पण लोन सँक्शन न झाल्यामुळे तेही बारगळलंच. बेटा, तुला हे कसं कळलं? आधी एक गोष्ट खोटी निघाली, मग पुढची, आणि मग माझा संशय वाढत गेला. आणि मग हे देवा, काय घडलं? म्हणजे आपल्याशी यांनी खोटेपणा केला की हो मध्यस्थी साने त्याने? मला तर अशा खोट्या माणसासोबत राहणंही नकोसं झालंय बाबा. नाही बेटा, लगेच असं काही बोलू नकोस. हे बघ, मी आत्ता सानेकडे जातो आणि सगळी चौकशी करतो. नाही बाबा, तुम्ही माझ्यासाठी केलं तेवढं खूप झालं. या प्रकरणाचा छडा मीच लावणार. नाही पोरी, हे सर्व मीच जुळवून आणलंय, तेव्हा त्याची चौकशी मलाच करू दे. काय सांग? हो, तुम्ही आधी नीट चौकशी केली नव्हती. हे बघा, आम्ही सगळी माहिती विचारत असतो, पण एखाद्याने जर खोटं सांगितलं तर ते आम्हाला कसं कळणार? बरं, तुम्ही म्हणते चौकशी करत नाही. प्रत्येकाची चौकशी तरी कुठपर्यंत करायची आम्ही? अहो, सहसा असं घडत नाही हो. पण एखादी गोष्ट पुढे वाढली ना तर त्याची चौकशी प्रत्येक जण करत असतो ना. तुम्ही चौकशी नाही केली का? हो, मी प्रत्यक्ष त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो होतो. बघा, म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक ही खोटी माहिती दिली. मलाही असंच वाटतं. अहो, रोज हजारोने लग्न होतात हो, पण अशी फसवणुकीची केस क्वचितच घडते. पण मग माझ्याच पोरीच्या बाबतीत हे असं का घडावं? आई विना वाढलेली पोर ती बिचारी किती स्वप्न उराशी बाळगून सासरी गेली होती. शांत. मी समजू शकतो एका बापाचं दुःख. हे बघा, तुम्ही म्हणाल तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. तुम्ही सांगाल ती कुठलीही मदत मी करण्यासाठी तयार आहे. काय करू ते मला कळतच नाही आता. मग मी जे सांगतो ना तसं करू. चला. ॲडव्होकेट शालिनी. अरे आणि बाबा, तुम्ही या ना, या, बसा बसा बसा. काय अचानक येणं केलं? का संसार बघायला येऊ नये? का नाही, या ना. बाबा, अहो, यायचं कळवायचं तरी. आत्ताच भक्ती बाहेर गेली आणि आई देवळात गेले. बरं झालं. म्हणजे आपल्याला शांतपणे बोलता येईल. बोला ना, बोला. तुम्ही आम्हाला तुमच्याबद्दलची खोटी माहिती पुरवली. कोणती माहिती? तुम्ही आम्हाला असं सांगितलं की तुमचं उत्पन्न म्हणजे पगार 26,500 रुपये आहे. किती पगार आहे तुमचा? माझा पगार, थांबा, मी सांगतो. 14,000 रुपये, बरोबर? हो. आता येणाऱ्या महिन्यात तेवढा होणारच आहे. होणार आणि आहे यात काही फरक आहे की नाही हो? आणि महिनाभरात बहुतेक तुम्ही कामावरून कमी होणार आहात, कारण तुम्ही अजून परमनंट नाही आहात आणि तुम्ही आम्हाला परमनंट असल्याची माहिती पुरवली. हो, येणाऱ्या महिन्यात मी परमनंट होणारच आहे. पुन्हा तेच होणार आणि आहे यात काही फरक आहे की नाही सांगा मला. म्हणजे
तुम्ही इथे माझी काही चौकशी वगैरे करायला आलात की? होय, कारण तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे. हे लोक माझ्याकडे आलेत, मग मी कुठे जाणार? हे बघा, आल्या दिवसापासून ह्यांची मुलगी माझ्या घरात हेच धंदे करते. बरोबर आहे, कुठल्याही मुलीने हेच केलं असतं, कारण प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्हाला होणार आणि होणार आहे यातला काही फरकच कळत नाही. फसवणूक तुमच्याकडून झालेली आहे. खूप ऐकून घेतलं आता तुमचं. आणि हो बाबा, तुम्हाला जर खरंच प्रॉब्लेम वाटत असेल ना, तर तुमच्या मुलीला 2 महिन्यांसाठी घेऊन जा. आणि होणाऱ्या गोष्टी झाल्या की मग परत पाठवून द्या. हे बघा, फसवणूक तुम्ही केली आहे, त्यामुळे नम्रपणे तुम्ही बोला. आणि ज्या पद्धतीने तुम्ही आमची फसवणूक केलीत ना, त्याचा जर मी गाजावाजा केला ना, तर ज्या छातीटोकपणे तुम्ही बोलताय ना, हे होणाऱ्या गोष्टी ते तर सोडाच, पण आहे ती नोकरी सुद्धा तुम्ही गमावून बसाल. कळलं का? साने, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग खूप ऐकून घेतल्याच्या गोष्टी करायच्या नाहीत, कारण तुमच्या होणाऱ्या गोष्टींचा पाढा मी अजून वाचलेला नाहीये. सॉरी. घराबद्दलही खोटं सांगितलं तुम्ही. हो नाही हो, बँकेने प्रॉब्लेम केला. मग पुढे काय? पुढे हे बघा, मी तुम्हाला आश्वासन देतो बाबा, एका महिन्यात मी सांगितलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला करून दाखवतो. याला गॅरंटी काय? कारण एकदा फार मोठी फसवणूक तुमच्याकडून झालेली आहे. बाबा, फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. ठीक, चला. हो बाबा, थांबा ना. फक्त आता येईलच, चहा घेऊन जा ना. आता 1 महिन्यानंतरच ती पुन्हा इकडे येईल. हॅलो भक्ती, अगं मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोल, ऐकते मी. हे बघ, तू घरी का येत नाहीयेस? हे बघ, कारण तुला चांगलंच माहितीये राहुल. अगं पण हे बघ, ज्या दिवशी सगळ्या खोट्या गोष्टी खऱ्या होतील ना, त्यावेळी स्वतःहून येईन. कळलं? ठेवते मी. बाय. अगं पण माझं ऐकून तर घे भक्ती. काय झालं बाबा? सानेकडे गेलो होतो. मग अगं 2 महिने झाले. साने म्हणाला होता 15-15 दिवसात त्याचा रिपोर्ट देतो. मग 2 महिन्यांचा काय रिपोर्ट आहे? हा माणूस एक गोष्ट सुद्धा खरी करू शकलेला नाहीये. मला माहितच होत. अहो बाबा, तो माणूस, त्याचा स्वभावच खोटा आहे. मग काय विचार करणार आपण? आता तर रोज फोन करत असतो. खूप बोलायचं त्याच्याशी. आठवड्यातनं एकदा कधीतरी उचलते मी त्याचा फोन. काय करावं ते मला सुद्धा कळत नाही. काही पर्यायच सुचत नाहीये. मी आता ठरवलं, ऍडव्होकेट शालिनीला भेटायचं. मी माझ्या बाजूने लढाल ना? हो, का नाही? मी नेहमीच सत्याच्या बाजूने लढायला तयार असते. आणि माझी बाजू सत्याचीच आहे मॅडम. प्रश्न मला काय वाटतं ह्याचा नाहीये पोरी.
आणि यात तू फायद्या तोट्याचाही विचार करू नकोस, पण प्राप्त परिस्थिती काय मार्ग काढायचा याचा तू विचार कर. अगं मी तुला शब्द देतो, महिन्याभरात मी दुसरी चांगली नोकरी मिळवतो. म्हणजे तुझी पहिली नोकरी काय झाली? ब्रेक मिळालाय मला.